माझ्या झोपलेल्या पिढ्या 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 मला जागाया पाहिजे. माझ्या आजही झोपलेल्या पिढ्या पिढ्या मला जागाया पाहिजे. सूर्य झोपतो का सांगा तसे वागाया पाहिजे. सूर्य झोपतो का सांगा तसे वागाया पाहिजे. घर नव्याने पुन्हा बांधले पाहिजे. घर नव्याने पुन्हा बांधले पाहिजे. जळमटांना जुन्या जाळले पाहिजे. घर नव्याने पुन्हा बांधले पाहिजे. जळमटांना जुन्या जाळले पाहिजे. लोक येतील धावून शब्दांवरी. वाईट बोललं तर लोक शब्दांवर धावून येतात. म्हणून लोक येतील धावून शब्दांवरी. लोक येतील धावून शब्दांवरी. बोलणे आपुले चांगले पाहिजे. लोक येतील धावून शब्दांवरी. बोलणे आपुले चांगले पाहिजे. कालचा पावसाळा जरी जाचला. कालचा भारत विषमताग्रस्त भारत, अन्यायग्रस्त भारत. म्हणून कालचा पावसाळा जरी जाचला. कालचा पावसाळा जरी जाचला. तू धीराने तिथे नांदले पाहिजे. कालचा पावसाळा जरी जाचला. तू धीराने तिथे नांदले पाहिजे. घर पुन्हा मूक होणार नाही कधी. मुकमुक घर कुणालाही हवं हवंसं वाटत नाही. भांड्याला भांडं लागलं पाहिजे. विचारांची भांडणं झाली पाहिजेत. त्याच्यामधनं एक समग्र असा विचार तुमच्या माझ्या समोर आला पाहिजे. आणि म्हणून घर पुन्हा मूक होणार नाही कधी. घर पुन्हा मूक होणार नाही कधी. मी तुला तू मला भांडले पाहिजे. घर पुन्हा मूक होणार नाही कधी. मी तुला तू मला भांडले पाहिजे. फूल उमलायला माळरानी गड्या. फूल उमलायला माळरानी गड्या. माळरान आहे, राखड जमीन आहे आणि तिथे तुम्हाला आम्हाला फुलं उमलवायचीत. मग काय करावं लागेल? फूल उमलायला माळरानी गड्या. फूल उमलायला माळरानी गड्या. अत्तराचे झरे जागले पाहिजे. फूल उमलायला माळरानी गड्या. अत्तराचे झरे जागले पाहिजे. घर नव्याने पुन्हा बांधले पाहिजे. जळमटांना जुन्या जाळले पाहिजे. जळमटांना जुन्या जाळले पाहिजे. समस्त बहुजनांना एकत्र करून बहुजनांचं पहिलं स्वराज्य प्रस्थापित करणारे जाणते राजे छत्रपती शिवराय केवळ शिक्षणाच्या अभावाने सारे शूद्र खचले असं सांगत बहुजनांच्या आणि स्त्रियांच्या शिक्षणासाठी शिक्षणाची दारे खुली करणारे क्रांतिबा राष्ट्रपिता ज्योतिबा फुले, माता सावित्री शिक्षणाची देवता, आद्य शिक्षिका, आद्य मुख्याध्यापिका, त्यागमूर्ती माता रमाई, माता जिजाऊ, समतेचे कट्टर पुरस्कर्ते बसवण्णा केवळ दलितांचेच नव्हे, केवळ भारताचेच नव्हे तर अखिल मानव जातीचे उद्धारक, राष्ट्रनिर्माते, युगपुरुष, भारतीय संविधान तथा आधुनिक भारताचे प्रमुख शिल्पकार, विश्वरत्न बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि जगबदल घालूनी घाव सांगून गेले मला भीमराव असं म्हणत आपल्या विचारांची नाळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्याच विचाराशी जोडणारे लोकशाहीर, साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे या आणि अशा तमाम बहुजन नायकांना, बहुजन महापुरुषांना मी सर्वप्रथम विनम्र असं अभिवादन करतो.
बहुजन संघटक या पेजच्या माध्यमातून मी प्राध्यापक देवदत्त सावंत, राजर्षी शाहू विज्ञान महाविद्यालय लातूर, आज आपल्यासमोर एक अत्यंत संवेदनशील आणि अत्यंत महत्त्वपूर्ण असा विषय घेऊन आपल्याशी संवाद साधण्यासाठी ऑनलाईन उपस्थित आहे। या व्याख्यानाला सुरुवात करण्यापूर्वी बहुजन संघटकचे सर्वेसर्वा आयुष्यमान सर्वजित बनसोडे सर, आयुष्यमान राहुल खांडेकर सर, आयुष्यमान सौरभ गाणार या सर्व कार्यकर्त्यांना, या सर्व आंबेडकरी अनुयायांना मी धन्यवाद देतो की त्यांनी या पेजवर मला बोलण्यासाठी संधी दिली, मला निमंत्रित केलं। भावंडांनो, माझ्या व्याख्यानाचा विषय आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या धम्मक्रांतीचा अन्वयार्थ। या विषयाच्या अनुषंगाने जो विचार मी आपल्यासमोर मांडतो आहे तो आपण सर्वांनी अत्यंत जबाबदारीने, अत्यंत संवेदनेने आणि गंभीर जाणीवेने तो तुम्हाला ग्रहण करायचा आहे। कारण उद्याचा भारत, उद्याचा प्रबुद्ध भारत तुम्हाला आम्हाला घडवायचं आहे। कारण आम्हा बहुजनांचं स्वातंत्र्य, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित असलेलं स्वातंत्र्य, तथागत भगवान बुद्धांना अपेक्षित शांती, नवसमाज अजून या देशामध्ये यायचा आहे, तो अजून या देशामध्ये अवतरायचा आहे। आणि म्हणून आम्ही आपला मेंदू सतेज व ताजा ठेवून या व्याख्यानांच्या माध्यमातून, या प्रबोधनांच्या माध्यमातून त्याला प्रज्वलित करून आपण विचार करायला शिकलं पाहिजे। भावंडांनो, 14 ऑक्टोबर 1956 साली नागपूरच्या पवित्र दीक्षाभूमीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक अभूतपूर्व अशी क्रांती केली। अगदी फ्रेंच राज्यक्रांतीलाही लाजवेल अशी क्रांती विश्वरत्न बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केली। विषमतेने बरबटलेल्या हिंदू धर्मास लाथाडून बाबासाहेबांनी म्हणजे महामानवांनी तथागत भगवान बुद्धांचा सद्धम्म बाबासाहेबांनी स्वीकारला। पहा, 1935 ते 1956 या जवळपास 20 वर्षांच्या प्रदीर्घ अशा कालखंडामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी सर्व धर्मांचा अगदी चिकित्सक, तौलनिक अशा पद्धतीने अभ्यास केला। कुठल्याही आमिषांना बळी न पडता, कुठल्याही प्रलोभनांना बळी न पडता भारताशी अपूर्व अशा पद्धतीची निष्ठा राखत बाबासाहेबांनी तथागतांचा सद्धम्म स्वीकारला। तीच विचारधारा संविधानाच्या माध्यमातून रूपांतरित करून एका अर्थानं संविधानामध्ये संपूर्ण बौद्ध धम्माची तत्त्वज्ञान बाबासाहेबांनी ओतलं आणि एका अर्थानं बाबासाहेबांनी हा भारतच बौद्धमय करून टाकला। भावंडांनो, बाबासाहेब म्हणाले होते की जर तुम्हाला स्वाभिमान हवा असेल तर धम्म स्वीकार करा। मी जाणीवपूर्वक धर्मांतर हा शब्द वापरत नाहीये, याची जाणीव असावी। बाबासाहेब म्हणाले होते, तुम्हाला स्वाभिमान हवा असेल तर धम्म स्वीकार करा, तुम्हाला स्वातंत्र्य हवा असेल तर धम्म स्वीकार करा, तुम्हाला समता हवी असेल तर धम्म स्वीकार करा, तुम्हाला बंधुता हवी असेल तर धम्म स्वीकार करा, तुम्हाला सत्ता हवी असेल तर धम्म स्वीकार करा, तुम्हाला सहजीवन देणारा, आत्मभान देणारा समाज पाहिजे असेल तर धम्म स्वीकार करा। बाबासाहेबांच्या आवाहनाला प्रतिसाद देत तुम्ही आम्ही सर्वांनी हिंदू धर्म त्यागला आणि तथागतांच्या बौद्ध धम्माचा आम्ही स्वीकार केला। पण बाबासाहेबांच्या या धम्मक्रांतीचा अन्वयार्थ आपण नीटपणे समजून घेतला नाही असं मला म्हणावंसं वाटतं, अगदी खेदाने। याचं कारण असं की अखंड भारत बौद्धमय करण्याचं विश्वरत्न बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे स्वप्न होतं ते स्वप्न आम्ही आजही सत्यात उतरवू शकलो नाही। भावंडांनो, हे कटू सत्य आहे, ते मान्यच करायला हवं। बाबासाहेबांचे पहा, बाबासाहेबांचे सर्व लढे यशस्वी झाले। कुठलाही लढा बाबासाहेबांनी लढला तर तो यशस्वी केला, कारण त्या लढ्यामध्ये बाबासाहेबांची निष्ठा होती, अपार अशा पद्धतीची निष्ठा होती। आणि म्हणून जे लढे बाबासाहेबांनी लढले ना, ते लढे यशस्वी होत गेले। आज आमचा एकही लढा यशस्वी होत नाही। आणि म्हणून असं का झालं याचा विचार केला तर आमच्या लक्षात येतं की बाबासाहेबांनी केलेल्या धम्मक्रांतीचा अन्वयार्थच आम्ही नीटपणे समजून घेतला नाही। आणि या धम्मक्रांतीचा अन्वयार्थ आपण तो आज नीटपणे समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। भावंडांनो, पूर्वपीठिका म्हणून मी तुम्हाला घेऊन जातोय बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेल्या 5 वेगवेगळ्या भारतामध्ये। पहा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आम्हाला 5 वेगवेगळे भारत आमच्या समोर ठेवतायत। बाबासाहेब आमच्या समोर पहिला भारत ठेवतायत आणि तो भारत म्हणजे सिंधू भारत।
प्रगत अशी संस्कृती असलेला सिंधू भारत, जिथे नीतिमत्ता आणि मानवी मूल्यांची जोपासना होत असायची, जिथली सगळी जनता अत्यंत सुखी आणि आनंदी होती, आणि तो एक समृद्ध वैभवशाली असा भारत होता. आणि त्या भारताला बाबासाहेब म्हणतात सिंधू भारत. आणि हा सिंधू भारत अतिशय वैभवशाली असा भारत होता. तेथील जनता अतिशय आनंदी अशा पद्धतीनं जीवन जगत होती. समृद्ध आणि वैभवशाली असा भारत म्हणजे सिंधू भारत असं बाबासाहेब आम्हाला सांगतात. यानंतर पुढे बाबासाहेब दुसरा भारत आमच्यासमोर ठेवतात, तो आपण समजून घेतला पाहिजे. दुसरा भारत म्हणजे ब्राह्मणी भारत, अर्थात वैदिक भारत. या वैदिक भारतामध्ये नीतिमत्ता, मानवता, मानवी मूल्यांना तिलांजली देण्यात आली. छळ, कपटनीती, अमानवीयता, विषमता, कर्मकांड, अंधश्रद्धा, अन्याय अशा पद्धतीने हा भारत सिंधू संस्कृतीतून वैदिक संस्कृतीमध्ये परिवर्तित झाला. आणि या सिंधू संस्कृतीचा संपूर्ण ऱ्हास या वैदिक संस्कृतीने, या वैदिक भारताने केला. आणि या वैदिक भारतामध्येच भारताची अवकळा, भारताची दिशाहीनता, भारताचा पराभव आपल्याला दिसून येतो असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आम्हाला सांगतात. म्हणजे ब्राह्मणी भारत अर्थात वैदिक भारत हा भारताच्या सिंधू संस्कृतीचा ऱ्हास करणारा भारत होता. भावंडांनो, यानंतर पुढचा म्हणजे तिसरा भारत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आमच्यासमोर ठेवतात, तो म्हणजे बौद्ध भारत. ब्राह्मणी अर्थात वैदिक परंपरेला नेस्त नाबूद करीत तथागतांच्या विचारांच्या नाग लोकांनी या ठिकाणी भारतामध्ये बौद्ध साम्राज्य प्रस्थापित केलं. भावंडांनो, राजा प्रसेनजीत, राजा बिंबिसार, सम्राट हर्षवर्धन, सम्राट कनिष्क, चक्रवर्ती सम्राट अशोक अशासारख्या राजांनी या बौद्ध धम्माला स्वीकारलं. बौद्ध धम्माच्या विचारधारेशी, बौद्ध धम्माच्या तत्त्वज्ञानाशी त्यांनी स्वीकार करून एक समृद्धशाली, वैभवशाली, नीतिमान असा समाज असलेला भारत या सम्राटांनी निर्माण केला. आणि या भारताला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की हा बौद्ध भारत होता. भावंडांनो, इसवी सन पूर्व 430 ते 464 या कालावधीमध्ये शिशुनाग नावाचा राजा, ज्याने या भारतामध्ये पहिल्यांदा बौद्ध स्वराज्य प्रस्थापित केलं, आणि तो काळ होता इसवी सन पूर्व 430 ते 464. आणि हा बौद्ध भारत नीतिमान व बंधुभाव निर्माण करणारा, वैभवशाली आणि जगद्गुरू असा भारत होता. आज नरेंद्र मोदी भारताला जगद्गुरू करण्याचं स्वप्न पाहतायत. त्यांना मी सांगू इच्छितो की जगद्गुरू भारत जर तुम्हाला घडवायचा असेल तर तुम्हाला बौद्ध धम्माशिवाय पर्याय नाही. नीतिमान समाज, वैभवशाली भारत तुम्हाला पुन्हा एकदा निर्माण करायचा असेल तर तुम्हाला बौद्ध धम्माचीच कास धरावी लागेल. आणि जगद्गुरू भारत अर्थात ज्या भारतामध्ये सोन्याचा धूर निघायचा, भावंडांनो, असा भारत जर आम्हाला घडवायचा असेल तर तो भारत बौद्ध विचारानेच घडला जाऊ शकतो. इतर कुठलाही विचार, समृद्ध भारत, वैभवशाली भारत, सोने की चिडिया असलेला भारत आपण निर्माण नाही करू शकत. आणि म्हणून हा जो बौद्ध भारत आहे, या बौद्ध भारताविषयी बाबासाहेब अत्यंत संवेदनेने, जाणीवेने आपल्याशी बोलतात. बाबासाहेब असं म्हणतात की बाबासाहेब आंबेडकरांनी आमच्यासमोर जे वेगवेगळे भारत आम्हाला सांगितले, त्यातील बौद्ध भारताचं पतन पाहून बाबासाहेब आंबेडकर हळहळतात. कारण बौद्ध भारताचं शेवटी पतन झालं. बौद्ध साम्राज्याचा शेवटचा राजा बृहद्रथ याचा इथल्या विषमतावादी संस्कृतीने अर्थात पुष्यमित्र शुंग याने खून केला. आणि याच काळात मनुस्मृती लिहिल्या गेली, भावंडानो. आणि या मनुस्मृतीच्या माध्यमातून आम्ही पुन्हा एकदा गुलाम झालो. गुलामच नव्हे तर आम्ही गुलामांचेही गुलाम झालो. आणि हा भारत म्हणजे हिंदू भारत होता. म्हणजे बौद्ध भारत हा हिंदू भारतामध्ये परिवर्तित झाला. आणि मग बाबासाहेब असं म्हणतात की हा बौद्ध भारत इतका समृद्ध आणि प्रभावशाली, वैभवशाली असलेला जो भारत होता बौद्ध भारत, या बौद्ध भारताचं पतन कसं झालं? बाबासाहेब हा विचार करून अगदी अस्वस्थ होतात. बाबासाहेबांच्या डोळ्यामध्ये अश्रू येतात मित्रांनो, की हा वैभवशाली भारत याचं पतन होऊच कसं शकतं? इतका वैभवशाली, ज्ञानवंत, कीर्तिवंत, अस्तित्वविहीन कसा होऊ शकतो? इतका ज्ञानवंत, वैभवशाली, कीर्तिवंत भारत, जो जगद्गुरू असलेला भारत, हा
अस्तित्वहीन झालाच कसा, या विचाराने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अस्वस्थ होतात. या बौद्ध भारतात काय काय होतं मित्रांनो, तेही आपण समजून घेण्याचा प्रयत्न या पूर्व पीठिकेच्या माध्यमातून केला पाहिजे. या बौद्ध भारतामध्ये 22 विश्वविद्यालये होती. 1-2 नव्हे, 22 विश्वविद्यालय म्हणजे विद्यापीठं होती. आणि तीही अगदी जागतिक दर्जाची 22 विद्यापीठं या बौद्ध भारतामध्ये होती. म्हणजे शिक्षणाचा एक समृद्ध वारसा, केवळ शिक्षणच नव्हे तर नीतिमान समाज, वैभवशाली समाज, अशा पद्धतीचा समाज असलेला हा बौद्ध भारत होता. आणि या बौद्ध भारताला घडविण्याचं काम या 22 विश्वविद्यालयांच्या मधून बौद्ध भारतामध्ये व्हायचं. आणि या बौद्ध भारतामध्ये जागतिक ख्यातीची म्हणतोय मी, या बौद्ध भारतामध्ये जागतिक ख्यातींची 22 विद्यापीठं होती. नावच घ्यायची असतील तर मी म्हणेन नालंदा, तक्षशिला, विक्रमशिला, वल्लभी, अवंती, उज्जयिनी, अशा प्रकारची 22 विद्यापीठं या बौद्ध भारतामध्ये होती. आणि या बौद्ध भारतातील या 22 विद्यापीठांच्या मध्ये भावंडांनो, शिक्षण घेण्यासाठी केवळ भारतातील नव्हे तर पूर्ण जगातील मंडळी या ठिकाणी यायची. जागतिक दर्जाची ही विद्यापीठं असल्यामुळं या ठिकाणी अभ्यास करण्यासाठी जगभरातून विदुषी, जगभरातून विद्वान मंडळी या बौद्ध भारतामध्ये यायची. आणि आपल्या माहितीसाठी मला या ठिकाणी नमूद करावं असं वाटतं की या विद्यापीठामध्ये यंत्रविद्या, स्थापत्यशास्त्र, शल्यचिकित्सा, मूर्तिकला, कृषी विज्ञान, अर्थशास्त्र, नीतिशास्त्र, तर्कशास्त्र, आयुर्वेद, तत्वज्ञान, अशा पद्धतीचे एकूण 72 विषय या विद्यापीठांच्या माध्यमातून शिकवले जायचे. मित्रांनो, तुम्हाला आणखीन इन्फॉर्मेशन देतो मी की चंद्रगुप्त मौर्य, अर्थशास्त्रज्ञ कौटिल्य, चाणक्य, महर्षी चरक, जीवक, व्याकरणाचे शास्त्रज्ञ पाणिनी, युआन सॉंग, शर्मन ह्यून आणि आयरमन यासारखी जागतिक दर्जाची जी विद्वान मंडळी आहेत, ज्यांनी जगावर आपल्या विद्वतेचा प्रभाव टाकला, ही सर्व माणसं या बौद्ध भारतात असलेल्या 22 विद्यापीठांच्या मध्ये शिक्षण घेतलेली होती. मित्रांनो, अशा पद्धतीचा एवढा जगद्गुरू असलेला वैभवशाली भारत, हा भारत इथल्या हिंदू संस्कृतीने, इथल्या हिंदू भारताने नष्ट केला. हे ऐकून, याचा अध्ययन करून बाबासाहेब आंबेडकर व्यथित होतात. भावंडांनो, व्यथित होतात. आणि त्यांना असं वाटतं की एवढा समृद्धशाली, वैभवशाली, नीतिमान, कीर्तिवंत असलेला, जगद्गुरू असलेला भारत, या भारताचं पतन होऊन असा हिणकस असलेला, विषमतावादी हिंदू धर्म असलेला हिंदू समाज, हिंदू भारत या ठिकाणी निर्माणच कसा होऊ शकतो. आणि याचा पुढचा भारत मी आपल्यासमोर ठेवतोय 5वा, तो म्हणजे प्रजासत्ताक भारत. ज्याला मी प्रजासत्ताक भारत म्हणत असताना त्याला एक दुसरंही नाव देऊ इच्छितो. तो भारत म्हणजे आजचा आंबेडकर भारत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घडवलेला भारत, आणि बाबासाहेब आंबेडकरांनी घडवलेला भारत, आणि म्हणून त्याला मी म्हणतोय प्रजासत्ताक भारत. भावंडांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून या देशामध्ये समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि सामाजिक न्याय या चतुश्रुतीवर आधारित असलेला एक अखंड असा भारत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. या देशामध्ये संविधानाचं राज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलं. पहा, एक काळ होता ज्या काळामध्ये फक्त राजा बोले आणि दल हले अशा पद्धतीची अवस्था होती. म्हणजे फक्त राजालाच बोलण्याचा अधिकार होता, सर्वसामान्य जनतेला या ठिकाणी बोलण्याचा सुद्धा अधिकार नव्हता. आणि मग हा बोलण्याचा अधिकार कोणी दिला आपल्याला? तर हा बोलण्याचा अधिकार आम्हाला दिला विश्वरत्न बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला दिला. या देशाचे पंतप्रधान असतील, या देशाचे राष्ट्रपती असतील, अण्णा हजारे असतील, किंवा कुठलाही एखादा सर्वसामान्य माणूस असेल, तो आज बोलतो. त्याला बोलण्याचा अधिकार लोकशाहीने दिला. आणि ही लोकशाही आम्हाला प्रदान केली विश्वरत्न बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला जो बोलण्याचा अधिकार लोकशाहीच्या संविधानाच्या माध्यमातून आम्हाला दिला, हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशावर, मी देशावर म्हणतोय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशावर केलेला अत्यंत मोठा असा उपकार आहे, बोलण्याचा अधिकार. आणि पहा, हा बोलण्याचा अधिकार, याचं काय महात्म्य आहे? भारतीय पार्लमेंटमध्ये जेव्हा सर्व लोकप्रतिनिधी, निवडून गेलेले लोकप्रतिनिधी बसतात, तेव्हा त्यांना तिथे बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून फ्रीडम ऑफ स्पीच दिलेला आहे, बोलण्याचा अधिकार दिलेला आहे.
बोलण्याचा अधिकार दिलेला आहे. म्हणजे या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांच्या माध्यमातून आम्ही असं म्हणू शकतो की तिथे निवडून गेलेला लोकप्रतिनिधी खरं तर बोलूच शकतो, सत्य तर ठणकावून सांगूच शकतो, पण एखादी चुकीची गोष्ट असेल ती सुद्धा तो बोलू शकतो, कारण त्याला फ्रीडम ऑफ स्पीच आहे. त्याला बोलण्याचं स्वातंत्र्य बाबासाहेब आंबेडकरांनी प्रदान केलेलं आहे. बोलण्याचं स्वातंत्र्य प्रदान केलेलं असल्यामुळं त्याने चुकीचं जरी बोललं तरी ते कंटेम्प्ट होत नाही. त्याने चुकीचं बोललं असेल तर आम्ही वर्तमानपत्रातून किंवा टेलिव्हिजनच्या चॅनलच्या माध्यमातून पाहतो, असं आम्ही ऐकतो की संसदेमध्ये या विधायकांना असं मत व्यक्त केलं आणि हे चुकीचं मत व्यक्त केलं आणि हे मत चुकीचं असल्यामुळे संसदेच्या कामकाजातून हा भाग वगळण्यात आला. अरे भाग वगळण्यात आला हे ठीक आहे, पण चुकीचं असलं तरी बोलण्याचा अधिकार मिळाला ना. आणि हा बोलण्याचा अधिकार विश्वरत्न बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला दिला. तो संविधानाच्या माध्यमातून दिला, प्रजासत्ताक भारताच्या माध्यमातून दिला आणि याचं सर्व श्रेय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जातं. आणि म्हणून या प्रजासत्ताक भारताला मी आंबेडकर भारत असं संबोधू इच्छितो. आणि हा जो आंबेडकर भारत आहे, हा आंबेडकर भारत बाबासाहेब आंबेडकर आपल्यासमोर ठेवत असताना बाबासाहेब आंबेडकर आम्हाला सूचित करतात, आम्हाला इंगित करतात. काय सांगतात बाबासाहेब आम्हाला? भावंडांनो, बाबासाहेब आंबेडकर आम्हाला असं सांगतात की भारताचा इतिहास हा क्रांती आणि प्रतिक्रांतीचा इतिहास आहे. भारताचा इतिहास हा रेव्होल्युशन अँड काउंटर रेव्होल्युशन अशा पद्धतीचा इतिहास आहे. म्हणजे काय तर वर्णव्यवस्थेचे समर्थक आणि वर्णव्यवस्थेचे विरोधक यांचा हा इतिहास आहे. जाती व्यवस्थेचे समर्थक आणि जाती व्यवस्थेचे विरोधक यांचा हा इतिहास आहे. अस्पृश्यतेचे समर्थक आणि अस्पृश्यतेचे विरोधक यांचा हा इतिहास आहे. स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुता यांचे समर्थक आणि या सर्व मूल्यांचे विरोधक यांचा हा इतिहास आहे. आणि म्हणून हा प्रतिक्रांती आणि क्रांती अशा पद्धतीचा इतिहास आहे. ज्या वेळेस एखादी क्रांती आम्ही करतो ना, लागलीच प्रतिक्रांती सुरू होते. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांचा जो आंबेडकर भारत आहे, जो प्रजासत्ताक भारत आहे, वैभवशाली भारताकडे जाण्याचा हा प्रयत्न करणारा भारत आहे, अशा भारतावर आता प्रतिक्रांती सुरू झालेली आहे. मग ही प्रतिक्रांती होत असताना आम्ही बौद्ध धम्माचं जे महात्म्य आहे, बौद्ध धम्माची जी विचारधारा आहे, बौद्ध धम्माची जी आचारसंहिता आहे, ती नीटपणे जर समजून घेतली नाही तर हा आंबेडकर भारत पुन्हा हिंदू भारत होण्याला काहीही वेळ लागणार नाही. त्या दृष्टीने विरोधकांची पावले चालू आहेत. आणि म्हणून या विरोधकांना या आंबेडकर भारताला, जर या प्रबुद्ध भारताला आम्हाला ठेवायचं असेल, आम्हाला म्हणजे चिरंतन ठेवायचं असेल, तर आम्हाला बाबासाहेब आंबेडकरांनी जी धम्मक्रांती केली त्या धम्मक्रांतीचा खरा अन्वयार्थ आम्हाला समजून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. मित्रांनो, मी अतिशय महत्त्वाचा मुद्दा आपल्यासमोर ठेवतो आहे. 14 ऑक्टोबर 1956 साली नागपूरच्या पवित्र अशा दीक्षाभूमीवर विश्वरत्न बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला बौद्ध धम्म दिला. मी म्हणतोय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला बौद्ध धम्म दिला आणि बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्माचा स्वीकार केला. अर्थात बाबासाहेब आंबेडकरांनी धम्म स्वीकार केला. मी त्याला धर्मांतर जाणीवपूर्वक म्हणत नाही. 14 ऑक्टोबर 1956 साली नागपूरच्या दीक्षाभूमीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतर नव्हे तर धम्म स्वीकार केलेला आहे. तुम्हाला वाटेल काय फरक आहे धम्म आणि धर्मामध्ये? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतःच बुद्ध आणि त्यांचा धम्म हा जो त्यांचा ग्रंथ आम्हाला दिला, त्या ग्रंथामध्ये धर्म आणि धम्मामध्ये काय मूलभूत असा फरक आहे तो आम्हाला सांगितलेला आहे. आणि म्हणून धर्म आणि धम्म यामध्ये जो मूलभूत असा फरक आहे तो फरक आम्ही समजून घेतला पाहिजे. भावंडांनो, पहा, धर्म धारणा शिकवतो, आहे तेच धारण करण्याची धारणा आम्हाला धम्म शिकवत असतो. म्हणजे हे असं आहे आणि तुम्ही हे असंच स्वीकारलं पाहिजे. आम्हाला प्रश्न विचारण्याची गरज नाही, आमच्याशी चिकित्सा आणि वाद निर्माण करण्याची गरज नाही. आम्ही जे सांगतो तेच सत्य, तेच शाश्वत, जसं आहे तसंच तुम्ही ते स्वीकारलं पाहिजे अशी धारणा धर्म शिकवत असतो. कारण धर्माला सुधारणा मान्य नसतात. धर्म धारणा शिकवतो, धर्माला सुधारणा मान्य नसतात. उदाहरणादाखल मी तुम्हाला सांगू इच्छितो की या पृथ्वी तलावर प्रभू येशू मसीह अवतरले आणि त्यांनी म्हटलं की मी देवाचा पुत्र आहे आणि तुमच्या भल्यासाठी, तुमच्या कल्याणासाठी मला देवानं या ठिकाणी पाठवलेला आहे आणि मी देवाचा पुत्र आहे. आणि म्हणून मी जो धर्म तुम्हाला सांगतोय ना, तो धर्म तुम्ही जसाच्या तसाच स्वीकारला पाहिजे.
मला प्रश्न विचारण्याची गरज नाही, मला माझ्या धर्माची चिकित्सा करण्याची गरज नाही, कारण मी देवाचा पुत्र आहे. मी देवाचा पुत्र असल्या कारणाने मी जो धर्म तुम्हाला सांगतोय तो धर्म तुम्ही जसाच्या तसाच स्वीकारला पाहिजे. कारण धर्माला सुधारणा मान्य नसतात, धर्माला चिकित्सा मान्य नसते. धर्म आहे तेच धारण करण्याची धारणा हा धर्म शिकवत असतो. दुसरा धर्मसंस्थापक मोहम्मद पैगंबर यांचं उदाहरण मी आपल्यासमोर ठेवतोय. भावंडांनो, मोहम्मद पैगंबर आपल्याला असं म्हणतात की मी अल्लाहचा प्रेषित आहे. तुमच्या कल्याणासाठी, तुमच्या विकासासाठी, तुमच्या उत्थानासाठी मला अल्लाहनं या ठिकाणी पाठवलेला आहे आणि मी अल्लाहचा प्रेषित आहे, मी अल्लाहचा दूत आहे. आणि मी अल्लाहचा प्रेषित असल्यामुळे मी जो धर्म तुम्हाला सांगतोय ना तो धर्म तुम्ही जसाच्या तसाच स्वीकारला पाहिजे. मला चिकित्सा मान्य नाही, मला सुधारणा मान्य नाही, मला चर्चा मान्य नाही, कारण मी देवाचा म्हणजे अल्लाहचा प्रेषित आहे. मी अल्लाहचा प्रेषित असल्यामुळे मी जो धर्म तुम्हाला सांगतोय तो जसाच्या तसाच तुम्ही स्वीकारला पाहिजे. कारण पुन्हा एकदा म्हणतोय, धर्माला सुधारणा मान्य नसतात, धर्माला चिकित्सा मान्य नसते. धर्म आहे तेच धारण करण्याची धारणा आम्हाला शिकवत असतो. आता पुढे कृष्णाचं उदाहरण मी आपल्यासमोर ठेवतोय. श्रीकृष्ण हा या दोघांच्याही पुढे जातो असं बाबासाहेब म्हणतात. श्रीकृष्ण हा मोहम्मद पैगंबर आणि येशू मसींच्याही पुढचा विचार आपल्यासमोर ठेवते. तो काय म्हणतो, तर कृष्ण आपल्याला असं म्हणतो की मी या ब्रह्मांडाचा रचयिता आहे, मी या ब्रह्मांडाचा रचयिता आहे आणि म्हणून मी जो धर्म तुम्हाला सांगतोय तो जसाच्या तसाच तुम्ही स्वीकारला पाहिजे. मला चिकित्सा करण्याची गरज नाही, माझ्याशी चर्चा करण्याची गरज नाही, मला प्रश्न विचारण्याची गरज नाही, कारण मी या ब्रह्मांडाचा रचयिता आहे. मी स्वतः या ब्रह्मांडाचा रचयिता असल्यामुळे मी जो धर्म तुम्हाला सांगतोय ना तो धर्म तुम्ही जसाच्या तसाच स्वीकारला पाहिजे. अर्थात धर्माला चिकित्सा मान्य नसते, धर्माला सुधारणा मान्य नसते, आहे तेच धारण करण्याची धारणा धर्म शिकवत असतो. याही पुढे जाऊन मी असं म्हणेन, रूढी, परंपरा, दैववाद, कर्मकांड, व्रतवैकल्ये, अंधश्रद्धा, पूजा अर्चा, उपास तापास हे सगळे धर्माचे विषय आहेत. आणि याच्या पुढे जाऊन मी तुम्हाला सांगू इच्छितो की या पृथ्वी तलावर एकच असा महामानव पैदा झाला, महामानव तथागत भगवान बुद्ध, ज्याने सर्वप्रथम या जगाला सांगितलं की मी कुठल्याही अल्लाहचा प्रेषित नाही, मी कुठल्याही देवाचा पुत्र नाही, मी कुठल्याही ब्रह्मांडाचा रचयिता नाही, तर मी माणसाचा पुत्र आहे. आणि मी माणसाचा पुत्र असल्यामुळे मी चुकूच शकतो, कारण मी माणूस आहे, माणूस चुकीचा पुत्र आहे. मी माणूस आहे, माणसाचा पुत्र आहे, म्हणून मी चुकूच शकतो. म्हणून मी सांगितलेला जो धम्म विचार आहे तो तुम्ही मी सांगतोय म्हणून स्वीकारण्याची गरज नाही, मी तुम्हाला धम्म सांगतोय म्हणून तो स्वीकारण्याची गरज नाही, तो सत्य आहे म्हणून सुद्धा स्वीकारण्याची गरज नाही. तर बुद्ध असं म्हणतात की एहिपस्सिको ओपनय्यको पच्चतंग वेदितब्बो वियोहिती. एहिपस्सिको, या पहा, या धर्माचा, या धम्माचा चिकित्सक अशा पद्धतीने अभ्यास करा. या धम्माची विचारधारा, या धम्माची फिलॉसॉफी म्हणजे तत्वज्ञान तुमच्या बुद्धीच्या कसोटीला घासून पहा. आणि तुमच्या बुद्धीच्या कसोटीला घासून पाहिल्याच्या नंतर जर तुम्हाला हा बौद्ध धम्म चांगला वाटला, हा धम्म तुम्हाला अतिशय चांगला वाटला, तरच या धम्माचा स्वीकार करा. म्हणजे हा बौद्ध धम्म तुम्हाला जर तुमच्या बुद्धीला पटत असेल, हा बौद्ध धम्म तुमच्या नीतिमत्तेला पटत असेल, हा बौद्ध धम्म तुम्हाला अतिशय प्रगल्भ अशा विचाराचा वाटत असेल, तर अशा पद्धतीचा धम्म तुम्ही या धम्माला स्वीकारा, या धम्माला स्वीकार करा, या धम्माचा स्वीकार करा. मी सांगतोय म्हणून नाही, तर या धम्माची तुम्हाला चिकित्सा करून, या धम्माची चिकित्सा केल्यानंतर हा धम्म तुमच्या बौद्धिक कसोटीला पुरून उरला पाहिजे, बौद्धिक कसोटीवर त्याचं समाधान झालं पाहिजे, तेव्हा तो धम्म स्वीकारा. आणि हा धम्म स्वीकारल्याच्या नंतर तो तुम्हाला योग्य वाटला तर त्याचा प्रचार आणि प्रसार करा. धम्म तुम्हाला योग्य वाटला तरच त्याचा प्रचार आणि प्रसार करा. आणि जर तो अयोग्य वाटला तर त्यात सुधारणा करा आणि सुधारणा करून तो धम्म जगाला सांगा. एवढं मोठं स्वातंत्र्य या धम्मामध्ये महामानव तथागत भगवान बुद्धांनी आपल्याला दिलेलं आहे मित्रांनो. आणि हेच भावंडांनो या बौद्ध धम्माचं महात्म्य आहे. प्रज्ञा, शील, करुणा, मैत्री, मुदिता, बंधुभाव, समता, स्वातंत्र्य, करुणा, न्याय हे सर्व धम्माचे विषय आहेत. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956 साली नागपूरच्या दीक्षाभूमीवर धम्म स्वीकार केलाय, धर्मांतर नव्हे. मग धर्मांतर म्हणजे काय? धर्मांतर म्हणजे धर्म अंतरणे. आणि धर्म अंतरणे म्हणजे काय? तर एक धर्म सोडून दुसऱ्या धर्मात जाणे.
बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956 साली हिंदू धर्म सोडला, हिंदू धर्माचा त्याग केला. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दुसरा कुठलाही धर्म स्वीकारला नाही, तर त्यांनी महामानव तथागत भगवान बुद्धांच्या धम्माचा स्वीकार केलेला आहे. म्हणून हा धम्म स्वीकार आहे. हे धर्मांतर नव्हे, तर हा धम्म स्वीकार आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला नागपूरच्या दीक्षाभूमीवर जो धम्म दिला भावंडांनो, जी धम्मक्रांती केली, या धम्मक्रांतीचा अन्वयार्थ आम्ही नीटपणे समजून घेतला पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या धम्मक्रांतीचे एक अत्यंत महत्त्वपूर्ण असे वैशिष्ट्य आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला केवळ बौद्ध धम्म प्रदान नाही केला, तर त्याच वेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला 22 प्रतिज्ञाही दिल्या. हे विशेष असं वैशिष्ट्य आहे. धम्म स्वीकार करत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला केवळ धम्म दिला नाही भावंडांनो, तर त्याचसोबत आम्हाला 22 प्रतिज्ञाही दिलेल्या आहेत. आणि या ज्या 22 प्रतिज्ञा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिल्या ना, या 22 प्रतिज्ञा म्हणजे काय, तर धम्मालाही कृतज्ञ वाटावं असं 22 प्रतिज्ञांचं दान बाबासाहेबांनी धम्माला दिलेलं आहे. या 22 प्रतिज्ञा म्हणजे बौद्ध धम्माचे प्रियंबल आहे भावंडांनो. या 22 प्रतिज्ञा म्हणजे काय, तर पहा, 22 प्रतिज्ञा म्हणजे काय, 10 पारमिता, 8 आर्य अष्टांगिक मार्ग, 4 उपकारक अशा पद्धतीचे आर्य सत्य, सगळे मिळून 22 होतात. 10 पारमिता, 8 आर्य अष्टांगिक मार्ग, 4 उपकारक आर्य सत्य, एकूण 22 प्रतिज्ञा. या 22 प्रतिज्ञा म्हणजे बुद्धाच्या धम्माचा संक्षेप आहे भावंडांनो. या 22 प्रतिज्ञा म्हणजे बुद्धाच्या धम्माचा सारांश आहे. आणि मानवी जीवनासाठी या 22 प्रतिज्ञा म्हणजे दीपस्तंभ आहेत. या 22 प्रतिज्ञा मानवी जीवनाच्या दीपस्तंभ आहेत भावंडांनो. भावंडांनो, बुद्धांचा धम्म हे क्रांतीचं संविधान आहे. या 22 प्रतिज्ञा या क्रांतीचं प्रियांबल आहेत. पहा मी काय म्हणतोय, बुद्धांचा धम्म हे क्रांतीचं संविधान आहे, तर 22 प्रतिज्ञा या संविधानाचं प्रियांबल आहे. या प्रतिज्ञा बोलण्याचा नाही, तर आचरण्याचा विषय आहे. या 22 प्रतिज्ञा म्हणजे काळीकुट्ट विचारधारा नाकारून प्रज्ञेच्या, निर्वाणाच्या, प्रबुद्ध प्रकाशाकडे जाण्याचा हा जीवन मार्ग आहे भावंडांनो. माणूस विकला जाऊ नये, लेचापेचा राहू नये, त्याचा कणा पोलादी असावा. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला हा धम्म दिला. हा धम्माचा अन्वयार्थ आहे. हा धम्माचा अन्वयार्थ आम्ही नीटपणे या ठिकाणी समजून घेतला पाहिजे भावंडांनो. आणि हा धम्माचा अन्वयार्थ समजून घेत असताना प्रज्ञा हा विचार धम्म आहे, तर शील हा आचार धम्म आहे, हे सुद्धा आम्ही समजून घेतलं पाहिजे. प्रज्ञा विचार धम्म आहे आणि या 22 प्रतिज्ञामध्ये प्रज्ञा हा विचार धम्म आहे, तर शील हा आचार धम्म आहे. आणि म्हणून या 22 प्रतिज्ञा म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांचं रिकन्स्ट्रक्शन आहे, पुनर्रचना आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी केवळ बौद्ध धम्म नाही दिला, तर या बौद्ध धम्माला पुनर्रचित केले भावंडांनो. धम्माच्या सोबत दिलेल्या या ज्या 22 प्रतिज्ञा आहेत ना, या 22 प्रतिज्ञा म्हणजे बाबासाहेबांचं रिकन्स्ट्रक्शन आहे. आणि हे बाबासाहेबांचं रिकन्स्ट्रक्शन हाच धम्माचा खरा अन्वयार्थ आहे, जो आम्ही समजून घेतला पाहिजे भावंडांनो. भावंडांनो, धम्मक्रांती करत असताना बाबासाहेब आंबेडकरांनी काय केलं, तर एक विचार आपल्यासमोर ठेवतोय. विचारवंत मॅझिनी असं म्हणाला की तुम्ही माणसांना ठार मारू शकाल, परंतु भव्य आणि उदात्त अशा विचारांना कोणीही मारू शकत नाही. काय म्हणतोय मॅझिनी, तुम्ही माणसांना ठार मारू शकाल, परंतु भव्य आणि दिव्य अशा विचारांचा तुम्ही पराभव करू शकत नाही. भव्य आणि दिव्य अशा विचारांना तुम्ही मारू शकत नाही. पण मॅझिनीला सुद्धा करेक्ट करताना बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात, मनुष्य मर्त्य आहे, त्याचप्रमाणे विचारही मर्त्य आहेत. आपल्या योग्यतेमुळे विचार अमर होऊन जातील अशी समजूत करून घेणं चुकीचं आहे. काय म्हणतात बाबासाहेब, जसा मनुष्य मर्त्य आहे त्याचप्रमाणे विचारही मर्त्य आहेत. आपल्या योग्यतेमुळे विचार अमर होऊन जातील अशी समजूत करून घेणं चुकीचं आहे. रोपट्यांना पाणी घालणे जसे आवश्यक आहे ना, त्याचप्रमाणे विचारांनाही प्रचाराचं पाणी घालणं आवश्यक आहे. विचारांना प्रचाराचं पाणी घालणं आवश्यक आहे, नाहीतर हे दोन्हीही सुकून मरतील असं बाबासाहेब म्हणतात. आणि म्हणून हा बाबासाहेब आंबेडकरांचा विचार अतिशय महत्त्वपूर्ण असा विचार आहे. तज्ज्ञ बाबासाहेब, बोधिसत्व बाबासाहेब केवळ धम्म स्वीकार करून थांबत नाहीत, तर सर्व भारत बौद्धमय करीन अशी घोषणा करतात. आणि केवळ घोषणा करून थांबत नाहीत, तर त्यासाठी भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ अतिशय परिश्रमाने शरीर साथ देत नसताना सुद्धा अशा अवस्थेमध्ये
माझ्या लेकरांचं पुढं काय होईल स्वतंत्र भारतामध्ये, म्हणून बाबासाहेब चिंतित आहेत आणि अत्यंत परिश्रमाने धम्म देत असतानाच त्यांनी भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ धम्मग्रंथ म्हणून आपल्यासमोर ठेवला. भारतीय बौद्ध महासभा स्थापन केली. बुद्धिस्ट सेमिनरी ही प्रशिक्षण संस्था त्यांनी काढली. जगभरातील बौद्धांशी संबंध निर्माण करण्याचे, त्यांच्याशी जवळीकता निर्माण करण्याचे विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आमच्यासमोर मांडतात. एवढंच नाही, अनेकांना माहीत नसेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा ज्या भाषणे आणि खंड आहेत ना, त्याच्यातला 16वा खंड हा केवळ पाली व्याकरण, शब्दकोश, डिक्शनरी पाली इंटू इंग्लिश अशा पद्धतीची डिक्शनरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिली. म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी इथंच नाही थांबलं, तर ते बौद्ध पूजा पाठ सुद्धा लिहितात. बघा, म्हणजे बाबासाहेब काय काय करतात. भगवान बुद्धांनी त्यांचा धम्म हा ग्रंथ आपल्यासाठी देतात. भारतीय बौद्ध महासभेची स्थापना करतात. बुद्धिस्ट सेमिनरी ही प्रशिक्षण देणारी संस्था स्थापन करतात. जागतिक बौद्धांशी आमचे संबंध निर्माण करण्याचे विचार मांडतात. पाली व्याकरण शब्दकोश 16वा खंड आपल्यासमोर लिहितात. बौद्ध पूजा पाठ विधी सुद्धा लिहितात. आणि पुढे एवढं करून बाबासाहेब काय सांगतात, एक भाकीत करतात. बाबासाहेबांचं हे भाकीत अतिशय महत्त्वाचं आहे. भावंडांनो, आपण धम्मक्रांतीचा अन्वयार्थ समजून घेत असताना हे भाकीत लक्षात ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. काय म्हणतात बाबासाहेब भाकीत करताना, पुढील 10 ते 15 वर्षामध्ये बौद्ध धम्माच्या दीक्षेची ही लाट सर्व देशभर पसरेल आणि हा भारत बौद्ध देश होईल, असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात. 10-15 वर्षामध्ये बौद्ध धम्माच्या दीक्षेची ही लाट संपूर्ण देशभर पसरेल आणि हा भारत बौद्ध देश होईल. अर्थात ब्राह्मण सर्वात शेवटी बौद्ध धम्म स्वीकारतील. आणि पुढे बाबासाहेब म्हणतात, बौद्ध धम्म स्वीकारणारे ब्राह्मण ते शेवटचेच ठरू द्यात. हा आहे बाबासाहेब आंबेडकरांच्या धम्मक्रांतीचा अन्वयार्थ. मग आता प्रश्न उरतो की बाबासाहेब आंबेडकरांनी आमच्यासाठी संपूर्ण जीवन अर्पण केलं, त्या बाबासाहेबांच्यासाठी आज आम्ही काय करतो आहोत. पहा बांधवांनो, अगदी जाणीवेने तुम्ही विचार करा. 6 डिसेंबर 1956ला बाबासाहेब एक व्यक्ती म्हणून आमच्यातनं निघून गेले, त्यांचं महापरिनिर्वाण झालं. परंतु एक विचार म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आजही अजरामर आहेत. आता इथून पुढे सुरू होते की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायांची रेस्पॉन्सिबिलिटी म्हणजे काय, जबाबदारी. आता इथून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायांची रेस्पॉन्सिबिलिटी अर्थात जबाबदारी अर्थात कर्तव्य सुरू होतात. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ॲनिहिलेशन ऑफ कास्ट या ग्रंथात बाबासाहेब आंबेडकर आम्हाला असं म्हणतात. पहा, ॲनिहिलेशन कास्ट या ग्रंथात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आम्हाला असं म्हणतात, एंटायर डेस्टिनी ऑफ कंट्री डिपेंड्स अपॉन इट्स इंटेलेक्चुअल क्लास. व्हेरी इंपॉर्टंट इन्फॉर्मेशन इज गिवन बाय डॉक्टर बी आर आंबेडकर. What Dr. Babasaheb Ambedkar says, he says that entire destiny of country depends upon its intellectual class. If the intellectual class is honest, independent and disinterested, it can be trusted to take initiative and give a proper lead when crisis arises. काय अर्थ आहे याचा? कुठल्याही देशाचे भवितव्य त्या देशातील बुद्धिवंतांच्यावर अवलंबून असते. कुठल्याही देशाचे भवितव्य त्या देशातील बुद्धिवंतांच्यावर अवलंबून असते. आणि हा बुद्धिवंत वर्ग जर प्रामाणिक असेल, पहा शब्द महत्त्वाचे आहेत, कारण आम्ही बुद्धिवंत म्हणून विचारवंत म्हणून समाजामध्ये वावरत असतो. आणि म्हणून आम्ही हा विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आमच्यासमोर ठेवलेला आहे, तो समजून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. बाबासाहेब म्हणतात की कुठल्याही देशाचे भवितव्य त्या देशामध्ये असलेल्या बुद्धिवंतांच्यावर अवलंबून असते. आणि हे बुद्धिवंत वर्ग जर प्रामाणिक असेल, स्वतंत्र असेल आणि निस्वार्थी असेल, तर बिकट परिस्थितीत ही पुढाकार घेऊन तो देशाला मार्गदर्शन करू शकतो. आम्ही बुद्धिवंत, आम्ही विचारवंत, आम्ही प्रामाणिक आहोत का? आम्ही स्वतंत्र आहोत का? आमच्या डोक्यावर आमचाच मेंदू आहे का? आम्ही निस्वार्थी आहोत का? आम्ही तन मन धन अर्पून बाबासाहेब आंबेडकरांच्या धम्मक्रांतीसाठी काम करतोय का? हे समजून आपण घेतलं पाहिजे आणि मगच आपण स्वतःला विचारवंत किंवा बुद्धिवंत असं म्हटलं पाहिजे. कारण बाबासाहेब म्हणतात, तुम्ही बुद्धिवंत असाल तर या बुद्धिवंताचं काम काय, तर जेव्हा देशामध्ये बिकट परिस्थिती निर्माण होते तेव्हा तुम्ही पुढे येऊन देशाला मार्गदर्शन करू शकता. तुमच्या मार्गदर्शनाची आजच्या आंबेडकरी समाजाला गरज आहे भावंडांनो. मग बाबासाहेबांची जी धम्मक्रांती आहे ती यशस्वी करण्यासाठी आमच्याकडे काय कृती कार्यक्रम आहे, बाबांचे मिशन पूर्ण करण्यासाठी आमच्याकडे काय प्लान आहे. धम्मक्रांतीला 65 वर्ष झाली. या धम्मक्रांतीच्या 65 वर्षांच्या मध्ये आम्ही काय केलं, आमच्याकडे काय प्लान आहे,
आमची काय कार्यक्रम पत्रिका आहे, आमच्याकडे काय ब्लू प्रिंट आहे, याचा भारतातील आंबेडकर अनुयायांनी, बुद्धिवंतांनी, विचारवंतांनी विचार करणं मित्रांनो अत्यंत महत्त्वाचं आहे. पहा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आम्हाला सांगतात, एज्युकेट, एजिटेट अँड ऑर्गनाइज. लोक म्हणतात, विचारवंत असलेली मंडळी म्हणतात, सुशिक्षित मंडळी म्हणतात, बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला संदेश दिला, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. नाही भावंडांनो, बाबासाहेब आंबेडकरांनी शिका म्हटलं नाही आणि दिलं नाही वाऱ्यावर सोडून आपल्याला शिका म्हणून. बाबासाहेबांनी म्हटलं एज्युकेट. एज्युकेट म्हणजे शिकवा, शिका नव्हे. एज्युकेट म्हणजे शिकवा, शिकवा असं म्हणून बाबासाहेब आंबेडकर थांबले नाहीत. ते काय केलं त्यांनी? एज्युकेट म्हणून, शिकवा म्हणून बाबासाहेब आंबेडकर थांबले नाहीत, तर त्यांनी PES अर्थात पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना करूनही बाबासाहेब थांबत नाहीत, तर त्यांनी सिद्धार्थ महाविद्यालय, मिलिंद महाविद्यालयाची स्थापना केली, महाविद्यालय उभी केली आणि त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी प्रवृत्त केलं. आणि मग विद्यार्थी शिकले आणि मग तुमच्या माझ्यासारखे अनुयायी निर्माण झाले, जे आज विचारवंत म्हणून, बुद्धिवंत म्हणून समाजामध्ये वावरत आहेत. ही बाबासाहेब आंबेडकरांची कार्यक्रम पत्रिका आहे. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी जी क्रांती केली त्याला पर्याय पण दिला. राजकीय क्रांती केली तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा पक्ष आम्हाला दिला. सामाजिक क्रांती केली आणि आम्हाला सामाजिक उत्तरदायित्वाचं भान दिलं. त्यांनी धार्मिक क्रांती केली आणि बौद्ध धम्म त्यांनी या देशाला दिला. म्हणजे जे जे काही केलं ते फक्त भाषणामध्ये, पुस्तकांच्यामध्ये लिहून नाही ठेवलं, तर त्यांनी प्रत्यक्ष कृती केली. याच पद्धतीची कृती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायांच्याकडनं अपेक्षित आहे. भाषणं करणं, विचार व्यक्त करणं, समाजाला जागृत करणं हे एका दृष्टीनं ठीक आहे, पण याही पुढे जाऊन आमच्याकडे कृती कार्यक्रम असला पाहिजे. जर कृती कार्यक्रम नसेल तर धम्मक्रांतीचा अन्वयार्थ आम्ही नीटपणे समजून घेतलाय असं म्हणणं पूर्णतः चुकीचं ठरेल. भावंडांनो, बाबांनी म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी सामुदायिक धर्मांतराची जी क्रांती केली ना, ती केवळ धार्मिक नव्हती. आम्ही असं म्हणतो की बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मक्रांती केली, धम्मक्रांती केली, ती फक्त धार्मिक होती असं आम्ही सांगतो. पण मी अत्यंत संवेदनेने, जबाबदारीने बोलतोय की बाबांनी जी सामुदायिक धम्मक्रांती केली नागपूरच्या दीक्षाभूमीवर, ती केवळ धार्मिक नव्हती बरं का, तर ती समाज जीवनाच्या सर्वच क्षेत्रामध्ये अर्थात राजकीय, सामाजिक, धार्मिक, आर्थिक, शैक्षणिक, नैतिक या पूर्ण क्षेत्रामध्ये अभूतपूर्व असा बदल घडवून आणण्याची ती क्रांती होती. याचा अर्थ सर्वांगीण विकासाचे किंवा सर्वांगीण उन्नतीचे किंवा सर्वंकष उन्नतीचे ते प्रतीक होते. हा अन्वयार्थ धम्मक्रांतीचा तुम्ही आम्ही समजून घेतला पाहिजे. केवळ ती धार्मिक क्रांती नव्हती, तर समाज जीवनाच्या सर्वच क्षेत्राला प्रभावित करणारी ती क्रांती होती. मग ती धार्मिक क्रांती असेल, ती आर्थिक क्रांती असेल, ती शैक्षणिक क्रांती असेल, ती सामाजिक क्रांती असेल, ती नैतिक क्रांती असेल, समाजाला नीतिमान घडविण्याची क्रांती असेल, समाजाला शीलवान घडविण्याची क्रांती असेल. म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी जी धम्मक्रांती केली ती सर्वंकष अशा विचारांची, सर्वांगीण विकासाची, सर्वंकष विकासाची, उन्नतीची ती क्रांती होती. आणि म्हणून ही धम्मक्रांती यशस्वी व फलदायी करण्यासाठी आपण जगाकडे पाहिलं पाहिजे. मी भारताकडे पहा असं म्हणत नाही जाणीवपूर्वक. बाबासाहेब आंबेडकरांची धम्मक्रांती जर समजून घ्यायची असेल तर आता आम्हाला जगाकडे पाहण्याची गरज आहे. का जगाकडे पाहण्याची गरज आहे? कारण बाबासाहेबांनीच आम्हाला सांगितलं होतं की जगभरातील बौद्धांशी तुम्ही तुमचे संबंध प्रस्थापित करा. कारण जगभरामध्ये बौद्ध राष्ट्र आहेत, या बौद्ध राष्ट्रांशी तुम्ही आपले संबंध निर्माण करा, असा संदेश महामानव विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला दिलेला होता. आणि जगाकडे पहा. का पहा? तर आचरणशील बौद्ध होण्यासाठी जगाकडे पहा. धम्माचा प्रचार आणि प्रसार कशा पद्धतीने केला जातो हे समजून घेण्यासाठी जगाकडे पहा. धम्मसेवा म्हणजेच मानव सेवा हे समजून घेण्यासाठी, समर्पित भावनेने धम्मसेवक म्हणून काम करण्यासाठी जगाकडे पहा असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आम्हाला म्हणतात. आणि जगाकडे पहा याचा अर्थ काय? तर जगाकडे पाहणे याचा अर्थ असा आहे की तुम्ही जगाचा बौद्ध धम्म स्वीकारून घ्या. जगभरात जो धम्म आहे, जी धम्म राष्ट्र आहे, जी बौद्ध राष्ट्र आहेत, ती बौद्ध राष्ट्र समजून घेण्याचा तुम्ही सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे. मग आता धम्म मला समजून घ्यायचा आहे, मला जर धम्म कृतिशील भावनेने समजून घ्यायचं आहे तर मला आता जगाकडे पाहावं लागेल. मग मी जगाकडे पाहत असताना मला असं दिसतं की जपान, श्रीलंका, थायलंड, मलेशिया याच्यासारखी जी देश आहेत ना, ही सगळी देश आज बौद्ध राष्ट्र म्हणून सन्मानाने आणि गौरवाने या जगतामध्ये जगत आहेत.
उदाहरण म्हणून आपण घेऊया, जपान हे असं राष्ट्र आहे की ते अमेरिकेला सुद्धा कर्ज देऊ शकतं. दुसऱ्या महायुद्धामध्ये बेचिराग झालेला जपान अमेरिकेला कर्ज देण्याची लायकी त्याच्यामध्ये येते, ती क्षमता त्याच्यामध्ये येते. यामागे केवळ आणि केवळ त्यांनी धम्म स्वीकारला यामुळे झालेली आहे. ही प्रगती धम्माची आहे, धम्माची विचारधारा. त्यांनी आचरणशील धम्म म्हणजे धम्माचं आचरण केलं, आचरणशील ते नागरिक झाले आणि म्हणून त्यांची ही प्रगती झालेली आहे. त्यांच्याकडे अंधश्रद्धा नाही, कर्मकांड नाही, व्रतवैकल्य नाहीत. ते धम्माचा विचार आत्मसात करतात आणि धम्माचं आचरण करतात. आणि जो जो व्यक्ती धम्माचं आचरण करेल, पंचशिलेचं आचरण करेल, 10 पारमितांचं आचरण करेल, दशशिलेचं अष्टशिलेचं आचरण करेल ना भावंडांनो, त्या आचरणाचा जो फायदा आहे ना तो त्याच व्यक्तीला कळतो जे त्याचं आचरण करतात. आणि म्हणून मी म्हटलं की शील हा आचरणाचा धम्म आहे. जसं प्रज्ञा हा वैचारिक धम्म आहे, प्रज्ञा हा विचारांचा धम्म आहे, तसं शील हा आचरणाचा धम्म आहे. आणि म्हणून आपण शील आचरण करून बौद्ध बनण्यासाठी जगाकडे पाहिलं पाहिजे. कारण जपानमध्ये, थायलंडमध्ये ती लोक बौद्ध धम्म जगतात. ती केवळ भाषणं ठोकत नाहीत, ते केवळ पंचशील आणि त्रिशरण अष्टशील मुखाने बोलत नाहीत, तर ते जगतात. आणि ते जगतात आणि कसं जगतात, तर थायलंडमध्ये तर अशी प्रथा आहे की प्रत्येक घरातील प्रत्येक जन्मलेल्या व्यक्तीने केवळ 10 दिवस तरी भिक्खू जीवन जगलं पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा बुद्ध काठी घेतली होती. त्यांनी सुद्धा धम्म स्वीकारल्याच्या नंतर भिक्षू जीवन स्वीकारलं होतं काही काळासाठी. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी जो धम्म आम्हाला दिलेला आहे ना, त्या धम्माची आचारसंहिता आपण स्वीकारली पाहिजे. भावंडांनो, जपान, थायलंड ही जागतिक दर्जाची बौद्ध राष्ट्र झाली. भारतात बुद्धांचा जन्म झाला तरी भारत बौद्ध राष्ट्र नाही. भारतातून हा धम्म जपानमध्ये, थायलंडमध्ये गेला, तिथली लोक बौद्ध राष्ट्र झाली. त्याचं कारण एकच की त्या लोकांनी बुद्धाकडून काय स्वीकारलं, तर बुद्धाकडून त्यांनी या धम्माची आचारसंहिता स्वीकारली, आचार धम्म स्वीकारला. आणि म्हणून त्यांची प्रगती झाली. आणि म्हणून त्यांची प्रगती जर आचार धम्म स्वीकारल्याने झाली तर आम्ही सुद्धा आचरणशील बौद्ध बनलं पाहिजे. तरच आम्ही बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी आणि आम्हाला धम्मक्रांतीचा अन्वयार्थ समजला असं आपण म्हणू शकतो. भावंडांनो, हा धम्म असा धम्म आहे, केवळ आणि केवळ याच धम्माने जगाचं कल्याण होणार आहे. आणि जगाच्या कल्याणाचा धम्म डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सारख्या एका महामानवाने आम्हाला प्रदान केलेला आहे. एका प्रज्ञावंताचा धम्म दुसऱ्या प्रज्ञावंताने आम्हाला दिलेला आहे. आणि मग आपण त्याचा चिकित्सक अभ्यास करून आचरणशील बौद्ध बनण्यासाठी आपण समर्पित भावनेनं काम केलं पाहिजे. म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांचा अनुयायी होण्यासाठी काय करायला पाहिजे, तर आम्ही बौद्ध आहोत. आम्ही बौद्ध आहोत म्हणजे आम्ही आचरणाने बौद्ध आहोत. म्हणजे आम्ही आमच्या दैनंदिन जीवनामध्ये पंचशील, अष्टशील, दशशील, 10 पारमिता यांचं आचरण करत आम्हाला नीतिमान, गुणवत्तापूर्ण, गुणवान, शीलवान बनवलं पाहिजे. आम्ही शीलवान बनू तेव्हा इतर लोक आमच्याकडे पाहून म्हणतील, अरे हा शीलवान व्यक्ती आहे, हा कधीच खोटं बोलत नाही, हा कधीच व्यभिचार करत नाही, हा कधीच चोरी करत नाही, ही कधीच हिंसा करत नाही प्राणीमात्रांची. आणि मग त्यांना वाटेल की हे जर पंचशीलेचं पालन करणारी लोक आहेत ना, आणि त्यांना समाजामध्ये मान मिळेल, त्यांना समाजामध्ये मान मिळतो. आणि म्हणून इतरही लोक पंचशिलेचं पालन तुमच्याकडनं अनुकरण म्हणून करतील. आणि अशा पद्धतीने संपूर्ण भारत तुमचं अनुकरण करेल. आणि मग बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातील बौद्ध भारत पुन्हा एकदा निर्माण होणार आहे. भावंडांनो, सम्राट अशोकांच्या काळातला बौद्ध भारत पुन्हा एकदा निर्माण करायचं आपल्याला. आणि म्हणून आपण स्वतः अगोदर आचरणशील बनलं पाहिजे. जगाकडे पाहत असताना आपण आचरणशील बनलं पाहिजे, हाच संदेश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आम्हाला देतात. आणि म्हणून खऱ्या अर्थानं आचरणशील अशा पद्धतीचे बौद्ध आम्ही बनलं पाहिजे. तरच मी असं म्हणतोय की बाबासाहेबांच्या नंतर बाबासाहेबांचे अनुयायी म्हणून त्यांच्यासाठी आपण काय करतो आहोत, हा खरा प्रश्न आहे. काही जण सर्वस्व अर्पून कार्यरत असतीलही कदाचित, मी त्यांचं स्वागत करतोय. पण एक देश म्हणून, एक प्रबुद्ध राष्ट्र घडविण्यात आम्ही निश्चितच भावंडांनो कमी पडलेलो आहोत. आणि म्हणून मला आवर्जून या ठिकाणी नमूद करावं असं वाटतं, सांगावं असं वाटतं की या देशामध्ये राम जन्मला की नाही हे मला माहीत नाही. इथे राम जन्मला की नाही हे मला माहीत नाही, तुम्हालाही कदाचित माहीत नसेल. पण इथे राम मंदिरं उभी केली जात आहेत. पण भारतभर आणि शेजारी राष्ट्रापर्यंत कुठेही उत्खनन केलं तर या भारतवर्षामध्ये केवळ आणि केवळ तथागत भगवान बुद्धांचेच अवशेष सापडतात. आणि तथागत भगवान बुद्धांचे अवशेष या भारतामध्ये सापडत असताना सुद्धा महाबोधी विहार बुद्धगया अजूनही पूर्णपणे आमच्या ताब्यात नाही.
दिल्लीच्या जंतर मंतरवर संविधानाच्या प्रती फाडल्या जातात भाबंडांनो, पण त्यांच्यावर कुठलीही कार्यवाही होत नाही आणि त्या विरोधात देशसुद्धा उभा राहत नाही. लेखक आणि विचारवंत मंडळी केवळ पुस्तके लिहिणे, PhD मिळवणे, फेसबुक लाईव्ह पेजवरून भाषणं करणे, वाहवा मिळवणे आणि या पलीकडे ते काहीही करत नाहीत. याचा अर्थ आमचा कृती कार्यक्रम काय? ते आम्हाला काही कृती कार्यक्रम देत आहेत का? ते आम्हाला काही ब्ल्यू प्रिंट देत आहेत का? तर नक्कीच नाही असं म्हणावं लागेल. मग संविधानाचं राज्य या देशामध्ये आहे का अशी शंका यावी इथंपर्यंत राजकारण्यांनी या देशाला वेठीस धरलेला आहे भावंडांनो. आणि मग बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी म्हणून आमची जबाबदारी काय, आमचं कर्तव्य काय हे आम्ही समजून घेतलं पाहिजे. मला एक मूलभूत असा मुद्दा शेवटी मांडावा असा वाटतो, तो हा की आम्ही बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी स्वतःला म्हणून घेतो, पण आमची वैचारिक प्रगती आणखीन झालेली नाही. म्हणजे आमचं वैचारिक परिवर्तन आणखी झालेलं नाही असं मला वाटतं. वैचारिक परिवर्तन म्हणजे नेमकं काय? आणि जोपर्यंत वैचारिक परिवर्तन होणार नाही आमचं, तोपर्यंत सामाजिक परिवर्तन होणार नाही. आणि समाज परिवर्तन झाल्याशिवाय बाबासाहेब आंबेडकरांचा बौद्ध भारत, प्रजासत्ताक भारत हा समृद्धशाली वैभवशाली भारत म्हणून कसा उभा टाकेल? आणि म्हणून एक गोष्ट मी तुम्हाला सांगतोय आणि थांबणार आहे. एक होता कावळा, एक होता कोल्हा. एक होता कावळा, एक होता कोल्हा. कावळा हा परिश्रमाचं प्रतीक आहे, कष्ट करणाऱ्या व्यक्तीचं प्रतीक आहे. तो कष्ट करतो आणि खातो. आणि कोल्हा या ठिकाणी लबाड व्यक्तिमत्वाचं प्रतीक आहे. म्हणजे तो कष्ट करून खात नाही, तर तो दुसऱ्याचं ओरबाडून खातो, ही प्रवृत्ती त्याच्यामध्ये आहे. तर एक होता कावळा, एक होता कोल्हा. एके दिवशी कावळा प्रामाणिक असल्यामुळे अन्नाच्या शोधामध्ये वन 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 जंगलभर भटकत गेला आणि त्याला एके ठिकाणी स्वच्छ सुंदर असा मासाचा तुकडा खायला मिळाला. त्याने तो स्वच्छ सुंदर मासाचा तुकडा यथेच्छपणे खाता यावा म्हणून तो एका झाडावर गेला. तो मासाचा तुकडा आता तो खाणार, तेवढ्यात खालून कोल्होबा दादा आले, चतुर कोल्होबा दादा. आणि हा कोल्होबा दादा वर पाहतो कावळ्याकडे आणि कावळ्याच्या पायामध्ये त्याला स्वच्छ सुंदर असा मासाचा तुकडा दिसतोय. हा मासाचा तुकडा बघितल्याबरोबर कोल्होबा दादा विकृत विचाराने ग्रासतो आणि विषमतेने ग्रासलेल्या विचाराने तो कावळे दादाला म्हणतोय, कावळे दादा, अरे वा, आज तुम्ही खूपच खुशीत दिसताय राव आणि तुमच्या पायामध्ये स्वच्छ सुंदर असा मासाचा तुकडा पण दिसतोय. मग मला असं कळलंय की तुम्ही खूप सुंदर नाचता म्हणे. म्हणजे कावळा तो मासाचा तुकडा आपल्या पायामध्ये धरलेला होता. ओके. आणि पायामध्ये धरलेला मासाचा तुकडा कोल्होबा पाहतोय आणि तो कावळ्याला म्हणतोय, कोल्होबा दादा, मला असं कळलं की तुम्ही खूप छान नाचता म्हणे, मला नाचून दाखवा ना प्लीज. काय उद्देश होता कोल्ह्याचा? नाचताना कावळ्याचे पाय चालतील, मासाचा तुकडा खाली पडेल आणि फुकटामध्ये मला खाता येईल. पण हा कावळा 21व्या शतकातला कावळा होता, बुद्धी वापरणारा, मेंदू वापरणारा कावळा होता. त्याने बुद्धी वापरली, त्याने विचार केला, त्याला समजलं काय चाललंय कोल्होबाच्या मनामध्ये. आणि कावळे दादा म्हणतोय, कावळे दादा कोल्होबा दादाला म्हणतोय, कोल्होबा दादा, तुला माझा नाचच पाहायचा ना, बिंदास पहा, पण एक मिनिट थांब. त्यांनी तो पायात धरलेला जो मासाचा तुकडा आहे तो चोचीमध्ये धरला आणि नाचायला लागला कावळे दादा, ताक दिना दिन धा. कोल्होबा आश्चर्यचकित झाला. अरे याला मी नाचायला सांगितलं, मला वाटलं कावळ्याच्या पायातला जो तुकडा आहे तो खाली पडेल, पण तो खाली पडला नाही. असं कसं झालं? पण त्या कोल्होबाच्या बापाने, विषमतावादी बापाने त्याला आणखीन एक टेक्निक सांगितली होती. कुठली टेक्निक? असं नाही झालं तर कावळ्याला गायला सांगा, चोचीतला तुकडा खाली पडेल. मग कोल्होबा दादा लगेच कावळ्याला म्हणाला, कावळे दादा, नाच तर आवडला गडे, पण मला असंही कळलंय की तुम्ही खूप छान गाता म्हणे, थोडं गाऊन दाखवा ना प्लीज. कोल्होबा दादा काय विचार करतोय हे कावळ्याने ओळखलं, कारण तो 21व्या शतकातला कावळा होता, बुद्धिवादी कावळा होता. त्याने विचार केला. त्याने म्हटलं, कोल्होबा दादा, तुला माझं गाणं ऐकायचं ना, जरूर ऐक, पण एक मिनिट थांब. चोचीतला मासाचा तुकडा आता कावळे दादाने आपल्या पायात धरला आणि सुंदर असं गाणं त्यानं सादर केलं. कोल्होबा दादा आश्चर्यचकित झाला. अरे यावेळेस पण मासाचा तुकडा खाली पडला नाही. आणि तो खजील कोल्होबा दादा कावळे दादाला म्हणतोय, कावळे दादा, अरे असं कसं झालं? मला माझ्या पूर्वजांनी सांगितलं होतं की असेच कावळे जेव्हा मासाचा तुकडा घेऊन येतील तेव्हा तुम्ही त्याला नाचायला सांगा, तुम्ही त्याला गायला सांगा, ते नाचतील, गातील, त्यांच्या चोचीतला, त्यांच्या पायातला तुकडा खाली पडेल आणि आम्हाला फुकटामध्ये खायला मिळेल. पण हे असं झालं नाही रे, हे परिवर्तन तुझ्यामध्ये कुठून आलं? अतिशय मूलभूत असा प्रश्न कोल्होबा दादा कावळे दादाला विचारतोय की असं झालं नाही रे, हे परिवर्तन तुझ्यामध्ये कुठून आलं? तेव्हा कावळे दादाने दिलेलं उत्तर हे नीटपणे ऐका आणि हाच विचार तुमच्या मुलाबालांच्यावर, तुमच्या समाजातील प्रत्येक घटकावर संस्कारित करा. कावळे दादा म्हणतोय, कोल्होबा दादा, जसा तुला बाप आहे ना, तसा मलाही बाप आहे आणि त्या बापाचं नाव आहे विश्वरत्न बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि जेव्हा आम्ही यायचो, नाचायचो, गायचो, तुकडा खाली पडायचा, तुम्हाला फुकटात खायला मिळायचं ना,
तेव्हा आमचं जे घरटं होतं ना, ते घरटं बाबळीच्या, बजरंगबलीच्या मंदिराच्या बाजूला असलेल्या बाबळीच्या झाडावर होतं रे. आता माझं घरटं बुद्ध विहाराच्या बाजूला असलेल्या बोधिवृक्षावर आहे. म्हणजे माझा मेंदू आता प्रगल्भ आहे. मी षडयंत्र सगळे चौकस बुद्धीने ताडतो, तपासतो आणि मगच मी प्रतिक्रिया देतो. भावंडांनो, कावळ्याचं जसं वैचारिक परिवर्तन झालं तसं आमचंही वैचारिक परिवर्तन झालं पाहिजे. तन मन धन अर्पून बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायी बुद्धाचा विचार, धम्माचा विचार, बाबासाहेब आंबेडकरांच्या क्रांतीचा विचार जनमानसामध्ये पसरवण्याचं, प्रचार प्रसार करण्याचं व्रत आपण एका धम्मसेवकाप्रमाणे अवलंबलं पाहिजे. आणि हे जर आपण केलं तरच आपण खऱ्या अर्थानं म्हणू शकू की आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी आहोत आणि धम्मक्रांतीचा खरा अन्वयार्थ आम्हाला समजलेला आहे. आणि म्हणून आम्ही असं काम करू की आज नाही उद्या हा भारत निश्चितपणे पुन्हा एकदा बौद्ध भारत, बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा आंबेडकर भारत निश्चितपणे होईल आणि पुन्हा एकदा सोनी की चिडिया असं या भारताचं वर्णन हे जग करेल. आणि म्हणून भावंडांनो, अशा पद्धतीचा संदेश मी तुम्हाला देतोय की आपण सर्वांनी आचरणशील बौद्ध बनावं आणि बुद्ध आणि बाबासाहेब यांच्या क्रांतीचा जो अन्वयार्थ आहे तो नीट समजून घेऊन पुन्हा एकदा या भारताला वैभवशाली बौद्ध भारत बनवण्याकडं आपण आगेकूच करावी, कार्यप्रवण व्हावं, हाच संदेश आपल्यासमोर ठेवतो. तुम्हा सर्वांचे आभार मानतो. धन्यवाद. जय भीम, जय बुद्ध.